नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश उपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यांचे प्रकार पाहतोय आणि रचनेनुसार वाक्यांचे 3 प्रकार पडतात किंवा वाक्यात किती विधान आहेत त्यावर वाक्याचे 3 प्रकार पडतात हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये पहिला प्रकार केवळ वाक्य, ज्यामध्ये एकच क्रियापद असतं, असं वाक्याला केवळ वाक्य म्हणायचं हे आपण शिकलो होतो. दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे आपण टप्पा शिकतोय. केवळ वाक्य झाल्यानंतर आपण आता मिश्र वाक्य काल पाहत होतो. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मिश्र वाक्य आपण पाहिलं आणि मिश्र वाक्य तुम्हाला सांगितलं की मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य शिकताना उभयान्वयी अव्यय हा जो टॉपिक आपण शिकलो होतो तो तुम्ही सर्च करा मोबाईलवर आणि तो पुन्हा एकदा ऐका, कारण त्याच्याशी संबंधित हा टॉपिक आहे. पूर्ण मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य उभयान्वयी अव्ययाशी संबंधित बराचसा टॉपिक आहे आणि मग बाकी इतर गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला या चर्चेतून आपल्याला क्लिअर होऊन जातील. बघा आता मिश्र वाक्य म्हणजे काय सांगितलं होतं, तर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य एकत्र जोडली जातात. कोण जोडतं? गौणत्व सूचक उभयनव्य जोडतं आणि त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. बघा, एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयाने जोडले जातात, त्यास गौण वाक्य त्यास मिश्र वाक्य म्हणतात. आणि मिश्र वाक्यामध्ये निश्चितपणे 2 उद्देश 2 विधेय असतात, म्हणजे 2 कर्ते असतात, 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रियापद असतात. ओके, आता क्रियापद एक क्रियापद नसतं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रियापद असतात. ओके, तर याच्यात एक क्रियापद मात्र मुख्य असतं आणि एक कर्ता मुख्य असतो, म्हणजे एक उद्देश मुख्य असतो आणि एक विधेय मुख्य असतो, इतर गौण असतात. इथे लक्षात, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती समजा उद्देश असतील जास्त पण मुख्य उद्देश किती? एक. विधेय म्हणजे क्रियापद असतील जास्त पण मुख्य क्रियापद किती? एक. अशा स्वरूपाचं आपण पाहिलं होतं. मिश्र वाक्य कसं ओळखायचं, तर ज्या मिश्र वाक्य कसं ओळखायचं आपण पाहिलं होतं. तर मिश्र वाक्य कसं ओळखायचं, तर गौणत्व सूचक अव्ययाने जी वाक्य जोडलेली आहे ती म्हणजे गौणत्व सूचक उभयनव्य कोणती, तर आपण पाहिलं होतं सो का ऊस हा कोड पाहिला होता. कुठला? सो का ऊस म्हणजे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक या उभयनव्याने जी वाक्य जोडले त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. मग स्वरूपबोधकने आपण पाहिलं होतं म्हणजे की, असं नाही का, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, की आलं की ते वाक्य मिश्रच वाक्य असतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की सो का कारणबोधक, ज्या ज्या वाक्यात कारण, कारण की, का की हे शब्द येतात ती वाक्य 100% मिश्र वाक्य असतात, हे पाहिलं होतं. सो का ऊस म्हणजे उद्देश, उद्देशमध्ये काय आपण म्हणत होतो, म्हणून, यास्तव, सबब, उद्देश पाहिजेत म्हणजे आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, उद्देश आहे ना, उद्देशाचं वाक्य आहे ना, म्हणून आलेलं उद्देशाचं वाक्य ते वाक्य मिश्र वाक्य असतं. संकेतबोधक, सो का ऊस संकेतबोधक म्हणजे जर तरनी जर वाक्य जोडलं असेल तर ते वाक्य फिक्स मिश्र वाक्यच असतं. या व्यतिरिक्त म्हणजे गौणत्व सूचक उभयनव्याच्या व्यतिरिक्त कुठली वाक्य मिश्र असतात आपण पाहिलं होतं, तर ज्या वाक्यात हा ही हे ही सर्वनामे येतात ती वाक्य मिश्रच वाक्य असतात. हा ही हे सर्वनामे जर वाक्यात आली जोडण्यासाठी तर ती वाक्य मिश्र असतात. त्यानंतर आपण अशी काही विशेषणे किंवा सर्वनामे पाहिली की जो नि सुरू होतं, जो तो म्हणजे जो जी जे, जो जी जे ज्या, तो ती ते त्या, ह्याने जर वाक्य जोडली जात असतील, सुरुवातीला जो जी जे ज्या यापैकी एक येतं त्याच्या पुढं तो ती ते त्या येतं, अशी जर वाक्य आली तर ती वाक्य सुद्धा मिश्र वाक्य असतात, हे आपण पाहिलं होतं. म्हणजे जो अभ्यास करतो तो पास होतो, जे चकाकते ते सोने नसते, जे ते जो तो ही वाक्य 100% मिश्र वाक्य असतात, हे पाहिलं होतं. त्यानंतर क्रियाविशेषणाची वाक्य जोडली जातात, म्हणजे जेव्हा तेव्हा आपण पाहिली होती, जेव्हा तेव्हा, जेथे तेथे, जसे तसे यांनी जर वाक्य जोडली जात असतील तर ती सुद्धा वाक्य फिक्स मिश्र वाक्य असतात, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण असं पाहिलं होतं की मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. तर तुम्हाला गौण वाक्य ओळखायचं होतं. का गौण वाक्य ओळखायचं होतं? कारण ज्यावेळेस तुम्हाला गौण वाक्य कोणतं आहे कळालं, राहिलेलं प्रधान वाक्य असतं, पण तुम्ही आधी गौण वाक्य ओळखायची का, कारण परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की दिलेल्या वाक्यातील गौण वाक्य कोणते, दिलेल्या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते, त्याच्यामुळे दिलेल्या वाक्यात गौण कोणतं आणि प्रधान कोणते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे जरी पोलीस भरतीला नाही विचारलं इथपर्यंत पोलीस भरतीची तयारी झाली तुमची, कारण फक्त दिलेलं वाक्य ओळखा मिश्र आहे का नाही, ठीक आहे, तुम्हाला ओळखता आलं, पोलीस भरतीची तुमची तयारी झाली. पण याच्यापेक्षा अवघड टप्पा MPSC किंवा इतर परीक्षांना कसं प्रश्न येतात तेही आपण पाहतोय. तुम्हालाही त्यातलं थोडंसं माहिती करून घेता आलं तर चांगली गोष्ट आहे. तर काय आहे तो विषय, तर दिलेल्या वाक्यातलं गौण वाक्य आपण ओळखू म्हणजे राहिलेलं प्रधान वाक्य असतं. आणि गौण वाक्य ओळखलं, का ओळखायचं गौण वाक्य, कारण गौण वाक्याचं पुन्हा 3 प्रकार पडतात. म्हणजे मिश्र वाक्यात जी गौण वाक्य असतं त्याचं पुन्हा 3 प्रकार पडतात, नाम वाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य, ती पण आपल्याला शिकायचं आहे.
प्रधान वाक्याचा प्रकार पडत नाही, पण गौण वाक्याचा प्रकार पडतो. म्हणून आपल्याला आधी गौण वाक्य शिकतोय कालपासून आपण आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. तर आता गौण वाक्य पुन्हा एकदा आपण पाहूया. बघा आता पहिल्यांदा आपण पाहू की स्वरूपबोधक उभयनव्ये कोणती. बघा आता पहिलं आपण पाहिलं स्वरूपबोधक. आता स्वरूपबोधक आहे ना, स्वरूपबोधकचं एक वाक्य. स्वरूपबोधक मध्ये काय होतं? स्वरूपबोधक सो का, कारणबोधक सो का ऊस, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. ओके, ही गौणत्व सूचक उभयनव्ये आहेत 4 आणि यांच्यापासून बनलेली मिश्र वाक्य आपण पाहिली होती. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं? हा ही हे हा गटसमूह, हा सर्वनामांचा गटसमूह कुठला? हा ही हे. ओके, हा एक गटसमूह पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं? जो जी जे ज्या आणि त्याला जोडून काय येतं पुढं? तो ती ते त्या. म्हणजे जो जी जे ज्या आणि त्याला जोडून येतं तो ती ते त्या. लक्षात, हे आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं सातवा प्रकार ह्यातला थोडक्यात. तो म्हणजे बघा, 7वा प्रकार काय पाहिला होता? क्रियाविशेषण अव्ययाने जोडले जातात. म्हणजे काय जोडतं? क्रियाविशेषण अव्ययाने वाक्य जोडले जातात. क्रियाविशेषण अव्ययाने कोणती वाक्य जोडले जातात? तर आपण पाहिलं होतं जेव्हा तेव्हा, जसे तसे. बघा आपण सगळं पाहिलं होतं. जेव्हा तेव्हा, जसे तसे, जेथे तेथे, जेथे दिव्यत्वाची प्रती तेथे कर्माची जोडती. उदाहरण पाहिलं, जेव्हा तेव्हा, जेथे तेथे, जसे तसे. अशा पद्धतीची वाक्य आपण पाहिली होती की जसे तसे, तसे किंवा तसा सुद्धा येतं, जसे तसे. ओके, हा एक गटसमूह पाहिला होता. ओके, आता ह्याच्यात आपण एक शिकलो तू. बघा, एवढ्या 7 प्रकारापासून साधारणतः मिश्र वाक्य तयार होतात. या 7 प्रकारापासून पहिली 4 तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पण ही सर्वनाम विशेषण आणि क्रियाविशेषण सुद्धा मिश्र वाक्य तयार करतात. हे आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता ह्यातलं पहिल्यांदा लक्षात ठेवा, सुरुवातीला काय असतं? प्रधान असतं आणि नंतर गौण असतं. म्हणून इथं फक्त लक्षात ठेवायचं, इथं प्रधान म्हणजे पहिलं वाक्य प्रधान, इथं पहिलं वाक्य प्रधान. आलं लक्षात? अधिक. आता मला सांगा, इथं 2 वाक्य पहिलं प्रधान आहे म्हणल्यावर राहिलेलं इथून सगळी गौण करायची. म्हणजे इथं पहिलं गौण अधिक, गौण अधिक, गौण अधिक, गौण अधिक, गौण अधिक. आलं लक्षात? म्हणजे ह्यातल्या सुरुवातीची फक्त 2 वाक्य प्रधान असतात, बाकी सगळी वाक्य सुरुवातीला गौण असतात. लगेच लक्षात राहील तुम्हाला. ते अधिक वजा असलं चिन्ह वगैरे मांडत बसायची गरज नाही. तुम्हाला एकदम कळलं पाहिजे ओरिजिनल काय की प्रधान पहिली 2 आहे ती. बघा, पहिली प्रधान 2 आहे ती आणि नंतरची सगळी वाक्य कशी आहे ती? गौण आहे ती. गौण 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 गौण. म्हणजे पहिलं वाक्य गौण असतं, बाकी सगळ्यात फक्त 2 ठिकाणी प्रधान असतं, सोका आणि ऊस पासून जे चालू होतं सगळं गौण. आता इथं प्रधान म्हणजे इथं किती काय असणार? 2च प्रकार आहेत, एक तर प्रधान आणि गौण. आता इथं प्रधान म्हणजे इथं काय झालं? गौण. आधी पहिली लाईन समजून घ्या कशी असते ती, मग दुसरी आपोआपच मांडू शकता तुम्ही. इथं प्रधान म्हणून इथं कसा? गौण. इथं गौण म्हणजे इथं कसं? प्रधान 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 आणि प्रधान. ओके, आता हा विषय आपला संपलेला आहे. आता मी एक वाक्य घेतो. आता नीट लक्ष द्या. आता खराब ब्रेनची तुमच्या कस लागणार. आता काय वाक्य घेतो आणि ती वाक्य तुम्हाला वाक्यात सोडवता आलं पाहिजे. आता पहिलं वाक्य काय? स्वरूपबोधक. साधं वाक्य घेतो. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. साधं वाक्य घ्या. स्वरूपबोधकचं वाक्य तुम्हाला शिकवलं. स्वरूपबोधकचं वाक्य कसं ओळखायचं, त्यामुळे मी आता त्याच्यात पुन्हा खोला जात नाही. उभयनव्यात तुमचं क्लिअर झालेलं आहे. तर ही उभयनव्यात आपण शिकलो, त्यामुळे पुन्हा मी जास्त घेत नाही डीपमध्ये. तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्ही लेक्चर ऐका उभयनव्यात, मग अजून सोपं जाईल. स्वरूपबोधकमध्ये की येते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. की अमुक अमके म्हणाले की, हे वाक्य स्वरूपबोधकच असतं. राजा म्हणाला की, अमुक राम म्हणाला की, हे वाक्य गुरुजी म्हणाले की, हे वाक्य स्वरूपबोधकचे असतात. मग आता बघा, गुरुजी म्हणाले की
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जाऊ दे, थोडक्यात फक्त भावना समजून घ्या. ओके. आता कारणबोधक, कुठल्याही गोष्टीचं कारण. वाटेत सायकल नादुरुस्त झाली, नाही मला क्लासला यायला उशीर झाला कारण वाटेत सायकल नादुरुस्त झाली. कुठल्या गोष्टीचं कारण, काकी आम्हाला हेच कपडे हवेत, काकी ते आपल्या देशात तयार होतात. ओके, लक्षात आलं. म्हणजे कोणत्याही गोष्टीला कारण असतं. आपलं एक कारण, कुठलं एक कारण लिहू. बघा, एक वाक्य सांगतो. क्लासला यायला उशीर झाला कारण सायकल नादुरुस्त, असं काहीतरी. सायकल नादुरुस्त, थोडक्यात समजून घ्या तुम्ही फक्त. ओके, ठीक आहे. आता काय, उद्देशबोधक. उद्देश म्हणजे काय, उद्देश असतो म्हणून येतं, यास्तव येतं, सबब येतं उद्देशबोधकमध्ये. आपण पाहिलेलं आहे याच्यात उद्देशबोधक कसं ओळखायचं, की आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. काय उद्देश, चांगला औषधोपचार मिळावा म्हणून मी मुंबईला गेलो, पोलीस भरतीची तयारी करता यावी म्हणून मी सह्याद्री अकॅडमीत आलो. उद्देश आहे ना. सह्याद्री अकॅडमीत आलो म्हणून पोलीस झाला, हा परिणाम आहे. पण पोलीस भरतीची तयारी करता यावी म्हणून मी सह्याद्री अकॅडमीत आलो, हा उद्देश आहे. आलं लक्षात. आता उद्देशबोधक, शरीर सदृढ व्हावे. बघा, सदृढ व्हावे म्हणून, शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. योगासने करतो. ओके, ठीक आहे. आता संकेतबोधक. संकेतबोधक मध्ये काय असतं, जर तर असतं. जर अभ्यास केला तर पास. बघा, आता हा हीचे वाक्य बघा. जर अभ्यास केला तर पास. आता हा ही हेच वाक्य बघा, तर पास होईल. बघा, आता ही 4 वाक्य आपण घेतली, 1 2 3 4. आता हा हेच एक वाक्य बघू. हे वाक्य आपण बघायचं, तू माझे ऐकलेस हे बरे झाले. तू माझे ऐकलेस. बघा, ऐकलेस हे बरे झाले. हा लक्षात. आता आपण जो जी जेचे बघू. जो अभ्यास करतो तो पास होतो. ओके. आता जेव्हा तेव्हाच, जेव्हा मोठी घंटा होते तेव्हा शाळा सुटते. बघा, आता जेव्हा मोठी घंटा होते तेव्हा शाळा सुटते. बघा, आता नीट लक्ष द्या. बघा, आता एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन द्या. आता हे टॉपिक आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता काय आहे, स्वरूपबोधकमध्ये आपण काय पाहिलं, तर पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं काय असतं, गौण असते. पहिल्यांदा प्रधान प्रधान आणि नंतर सगळ्याला गौण गौण करत गेलो आपण. बस एवढ्यापासूनच मिश्र वाक्य तयार होतात 7 प्रकार. ह्याच्यापेक्षा वेगळं मिश्र वाक्य होत नाही. आलं लक्षात. आता प्र आपण सुरू होतं म्हणजे पहिलं काय, प्रधान प्रधान. आपल्याला आता काय ओळखायचं, फक्त गौण वाक्य. गौण वाक्याखाली फक्त अंडरलाईन करायचे. ओके. आता बघा, पहिल्यांदा स्वरूपबोधक की आलेलं आहे, बरोबर आहे. दुसऱ्याला कारणबोधक कुठं आलं, कारण आलेलं आहे. तिसऱ्याला उद्देशबोधक काय म्हणून आलेलं आहे. चौथ्याला काय, संकेतबोधक जर आणि तर आलेलं आहे. हा ही हे कुठं आलेलं आहे, हे इथं आलेलं आहे. जो जी जे इथं जो आलंय, इथं तो आलंय. जेव्हा आलंय इथं तेव्हा आलंय. ही सगळी अव्यय आलेली आहे ती वेगवेगळी. हे आपण पाहिलं. आता ही अव्यय वेगवेगळी कशी जोडलेली आहे ती आपण पाहिलेलं आहे. आता पहिलं वाक्य अव्यय सोडून, बरं का, अव्यय सोडून पहिलं वाक्य काय असतं, प्रधान असतं आणि दुसरं वाक्य काय असतं, गौण असतं. आपण फक्त गौण वाक्याखाली अंडरलाईन करायचं, राहिलेलं प्रधान असणार आहे. आता गौण वाक्य कुठं येतं, पहिलं आहे का दुसरं येतं, दुसरं आहे. मग गुरुजी म्हणाले की अंडरलाईन केल्याच्या पुढं, इथं अंडरलाईन केली, याच्या पुढचं वाक्य गौण आहे. अंडरलाईन म्हणजे ही उभय नाही ना, त्याच्या ही सुरुवातीचं वाक्य, ही नंतरच वाक्य. ही गौण वाक्य कुठे नंतर आहे. मग पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे गौण वाक्य. पृथ्वी सूर्याभोवती. मग राहिलेलं उघडच गुरुजी म्हणाले प्रधान वाक्य असतं, त्याला पुन्हा अंडरलाईन करायची काय गरज आहे. फक्त आपण गौण वाक्याची खाली अंडरलाईन करायचं. ओके, इथपर्यंत सगळ्या लक्षात. आता बघा, कारणबोधक उभय नाही, पहिलं प्रधान आहे दुसरं गौण आहे. मग गौण शोधायचे. गौण शोधायचे तर उभय नाही वे कुठे बघायचे, तर कारण ह्याला गोल करा दे, कारण हे येत नसतं. उभय नाही वे कुठल्या ह्याच्यात येत नसतं, त्याच्या पुढचं वाक्य. आता उभय नाव्याची कुठलं वाक्य, प्रधान, आणि या बाजूचं वाक्य
उजव्या बाजूचं गौण. मग गौण कुठं आहे? सायकल वाटेत नादुरुस्त झाली, याच्या खाली अंडरलाईन करायची. ओके, ठीक आहे. आता इथं काय, इथून पुढं सगळ्याला पहिलं वाक्य गौण असतं. आता बघा, उद्देशबोधक इथं म्हणूनला गोल केलं, ह्याच्या अगोदरचं गौण. संकेतला गोल केलं, इथं एक गोल करा, ह्याला एक गोल करा, हे सोडून ह्याच्या अगोदरचं गौण. हा ही हे कुठं आहे? इथं हे, हे जे अगोदरचं गौण, राहिलेलं इकडे प्रधान असतं. जो जी जेला एक गोल करा, कारण ही अव्यय येते. ह्याच्या अगोदरचं गौण म्हणजे सुरुवातीचं वाक्य आणि हे नंतरचं वाक्य. आता जेव्हा एक समजा ही काही येऊ शकत नाही, जेव्हा ह्याच्या अगोदरचं वाक्य मोठी घंटा होते, गौण. आलं लक्षात? म्हणजे ही वाक्य जेव्हा मोठी घंटा होती, कशी वाक्य आहे ती? गौण आहे ती. जो अभ्यास करतो गौण वाक्य. तू माझे ऐकलेस, गौण वाक्य. जर अभ्यास केला, गौण वाक्य. शरीर सदृढ व्हावे, गौण वाक्य. कारण सायकल नादुरुस्त झाली, गौण वाक्य. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, गौण वाक्य. ओके, अशा पद्धतीची गौण वाक्य तुम्ही याला ओळखता यायला लागली. ओके, आता हे असंच राहू द्या. आता गौण वाक्य तुम्ही घरी शोधायची. म्हणजे अशी वाक्य खूप घ्यायची, गोळा करायची, 50-100 वाक्य गोळा करायची, मित्रांना सांगायला लावायची. आण वाक्य, कसलंही वाक्य यांनी जोडलेलं वाक्य फक्त गोळा करायचे, वेगवेगळ्या परीक्षेला आले. आणि त्यातलं तुम्ही काय शोधायचं? फक्त गौण वाक्य. काय शोधायचं? गौण वाक्य. असे 100 वाक्यांचा सराव करायचा बरं का. मी सांगतोय तो तर सहजासहजी यश मिळत नाही. तुम्ही लाईटली घ्यायचाल, झाले 2-4 वाक्य, बाद झालं, संपलं. वाक्य घ्यायची. जेव्हाचे वाक्य, जेव्हा घाम गाळावा तेव्हा खायला भाकरी मिळते, जेव्हाचे वाक्य तेव्हाचे वाक्य, सगळे असे वाक्य गोळा करत घ्यायची 100-150. त्याचं फक्त काय शोधायचं? गौण वाक्य. ओके, इथपर्यंत ठीक झालं. आता तुम्हाला गौण वाक्य ओळखताला. आता ह्याच्या पुढं खरा टॉपिक आहे, एकदम टपमधला टॉपिक आहे, जो MPSC हमखास विचारला जातो. तो टॉपिक म्हणजे गौण वाक्याचं 3 प्रकार पडतात. बघा, प्रधान वाक्याचं पडत नाहीत. याच्यात मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान असतं आणि एक गौण असते, आपण पाहिलंय. आता गौण वाक्य आहे ना, गौण वाक्य बघा, मूळ आपण ह्याच्यात पाहतोय. आपण मूळ ठिकाण कुठं आहे? मिश्र वाक्य. हा आपलाच टप्पा चालला, लक्षात ठेवा. मिश्र वाक्य काय चाललंय आपलं? मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्यात आपण ही करतोय. तर मिश्र वाक्यात गौण वाक्य असतं ना, त्या मिश्र वाक्यात गौण वाक्याचे 3 प्रकार पडतात. प्रधान वाक्याचा प्रकार पडत नाही. म्हणजे ही जी प्रधान वाक्य येते ना, ज्याला अंडरलाईन केलं नाही, त्याचा अजिबात प्रकार पडत नाही. पण गौण वाक्याचे 3 प्रकार पडतात. परीक्षेला विचारलं जाईल की मिश्र वाक्यातील गौण वाक्याचे टिंब प्रकार पडतात. 2, 3, 4, 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. आता काय प्रकार पडतात? तर पहिला प्रकार आहे नामवाक्य. पहिला प्रकार काय? नामवाक्य किंवा नाम गौण उपवाक्य त्याला म्हणतात, नामवाक्य. दुसरा प्रकार आहे विशेषण वाक्य आणि तिसरा प्रकार आहे क्रियाविशेषण वाक्य. आपण पहिल्यांदा नामवाक्य पाहणार आहे. बघा, नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. तिथं लिहायला जागा नाही, पण समजून घ्या. ही 3 प्रकार पडतात: नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. खालीलपैकी तुम्हाला विचारलं गौण वाक्याची खालीलपैकी कोणता प्रकार पडतो पडत नाही असाही प्रश्न विचारतील. 3 वाक्य लक्षात ठेवा: नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. आता जर परीक्षेला नामवाक्यच विचारलं, ही लय अवघड प्रश्न झाला. हा MPSCचा आपण पाहतोय, पण एक लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. म्हणजे जरी तुमच्यासाठी नवीन असलं पोलीस भरती तर एकदम सोपं आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर नीट ऐकलं तर एका सेकंदात कोणतंही वाक्य तुम्ही ओळखचाल, नामवाक्य कोणतं आणि विशेषण वाक्य कोणतं आहे. म्हणून समजून घ्या. म्हणून पहिल्यांदा ही टप्पा झाला. नामवाक्य कसं ओळखायचं? तर आपण ज्यावेळेस एखादं वाक्य पाहायचो, केवळ वाक्य, साधं वाक्य, राम आंबा खातो वगैरे, साधी वाक्य, केवळ वाक्य असतात ना, एकच क्रियापदाची वाक्य. त्या वाक्यामध्ये आपल्याला नाम काय आपण शिकलो, जो वाक्यातला कर्ता असतो तो नाम असतो. राम आंबा खातो, खाणारा कोण? राम. राम कर्ता झाला, म्हणजेच तो काय झाला? नाम झाला. काय खातो? आंबा खातो. आंबा काय? नाम आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता आणि कर्म नाम असतात. हे आपण शिकलो ह्याच्या आधी. लक्षात आलं का? वाक्यातला कर्ता आणि कर्म नाम असतात. तसंच विधानपूरक सुद्धा नाम असतं. समानाधिकरण सुद्धा नाम असतं, पण नको एवढं टेन्शन घ्यायला, त्याचं अजून वेगळं डीपमध्ये जायला नको. पण कर्ता, कर्म, विधानपूरक वगैरे नाम असतात, इथपर्यंत ठीक आहे. पण आता इथं काय होतं? शब्द येत नाही नाम म्हणून, वाक्यच येतं नाम म्हणून. वाक्य म्हणजे अख्खं वाक्यच नाम असतं. मग आपण कर्ता कर्म ओळखताना काय प्रश्न विचारतो? न्याची क्रिया कोणाला झाला किंवा कोण काय नाही आपण प्रश्न विचारायचो, जे काढायचो तो कर्ता कर्म काढायचो. तसंच काढायचंय, पण आता ते काढणं शक्य नाही, कारण पूर्वी एक शब्द होता, आता इथं नाम वाक्यच आहे अख्खं आणि ते वाक्य ओळखायचंय. त्यामुळे हे थोडंसं किचकट आहे. म्हणून त्यातला प्रश्न विचारण्यात बसण्यापेक्षा डायरेक्ट नाम वाक्यात काय येतं ते पाहू. बघा, नाम वाक्यात काय येतं ते पाहू आपण. आता बघा, नाम वाक्यामध्ये येतं स्वरूप बोधक उभे नव्हे. म्हणजे याच्यापासून जे तयार होतात ना, सगळी नाम वाक्य असतात.
इथे लक्षात, हे काय झालं? नाम वाक्य. बघा, स्वरूप बोधक उभे नाही. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे काय आहे? नाम वाक्य आहे. आलं लक्षात. त्यानंतर हे एक नाम वाक्य असतं आणि हो का 5 नंबरचं आहे हाही हे. यस, हे एक नाम वाक्य असतं. हाही हेने जे जोडलं जातं ना, हे एक नाम वाक्य असतं. आलं लक्षात. बघा नाम वाक्य काय काय असतं. ती नाम वाक्य काय असतं तर समजा आता एक वाक्य घेतलं, तो उत्तीर्ण झाला, हे फार चांगले झाले, हे आले ना, ते वाक्य नामवाक्य असतं. म्हणजे जे स्वरूपबोधकने जोडलं जातं ते एक नामवाक्य असतं आणि जे हाही हे या सर्व नामाने जोडलं जातं ते एक नामवाक्य असतं. म्हणजे ही 2 वाक्य काय झाले, मी असं करतो स्टार, ही 2 वाक्य नामवाक्य येते. तर इथं लिहायला जागा नाही, पण लक्षात ठेवा, तुम्ही वहीवर लिहित चला, वहीवर लिहित चला. हे नामवाक्य म्हणजे जेवढी स्वरूपबोधकची वाक्य येतील, अमुक अमका म्हणाला की लोकमान्य टिळक म्हणाले की कुणी म्हणू दे, जे म्हणतील ना की आलं की ते नामवाक्यच असतं. आलं. कशाचं नामवाक्य आलं? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे नामवाक्य आहे. बघा, गुरुजी म्हणाले की नामवाक्य नाही, नाहीतर तुम्ही म्हणताल सगळं वाक्यच नाम आलं. आता कशाचा प्रकार चाललाय आपला? गौण वाक्याचा प्रकार चाललाय. कशाचा प्रकार चाललाय? गौण वाक्याचा प्रकार चाललाय. गौण वाक्य कोणतं आहे? पृथ्वी, आपण सुरुवातीलाच पाहिलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे नामवाक्य आहे. इथं बघा, तू माझे ऐकलेस हे बरे झाले, तू माझे ऐकलेस हे नामवाक्य, हे नाही पुढचं, ते प्रधान वाक्य आहे. त्याचा काय विषय? आपलं प्रधान वाक्याचे प्रकार पडलेत का? नाही. कशाचे प्रकार पडलेत? गौण वाक्याचे. म्हणून तू माझे ऐकलेस हे गौण वाक्य काय झालं? नामवाक्य झालं. आलं लक्षात. समजा आता मी एखादं वाक्य घेतलं, तुम्ही आलात हे फार चांगले झाले, ह्यातलं नामवाक्य कुठलं असेल? तुम्ही आलात, तुम्ही आलात काय झालं? नामवाक्य झालं. लोकमान्य टिळकांचे निधन झाले ही बातमी, बघा, लोकमान्य टिळकांचे निधन झाले ही बातमी ऐकून हिंदुस्थानातील लोकांना दुःख झाले. बघा, लोकमान्य टिळकांचे निधन झाले ही बातमी ऐकून हिंदुस्थानातील लोकांना दुःख झाले. कशाने जोडले? हिने जोडले की नाही? हा ही हे हिने जोडलं असेल तर पहिलं वाक्य काय असतं? गौण असतं. म्हणजे लोकमान्य टिळकांचे निधन झाले हे गौण वाक्य आहे आणि हे गौण वाक्य काय आहे? नामवाक्य आहे. का नामवाक्य आहे? कारण हा ही हेने जोडले. येते लक्षात. म्हणजे अशी आपल्याला नामवाक्य ओळखता आली पाहिजेत. हे झालं नामवाक्य. आता याच्या पुढं जोजी जेची वाक्य पाहू. लक्षात आलं. आता बघा, विशेषण वाक्य, दुसरा प्रकार काय पाहिला आपण? विशेषण वाक्य. बघा, नीट लक्ष द्या. आता आपण काय पाहतोय? विशेषण वाक्य. पहिलं काय पाहिलं? गौण वाक्याचा प्रकार. इथं लिहू का वाटलंच तर, इथं तुम्हाला इथं लिहितो वाटलंच तर. नाम वाक्याचा पहिला प्रकार काय पाहिला आपण? म्हणजे सॉरी, गौण वाक्याचा पहिला प्रकार. गौण वाक्य आहे ना, त्याचं 3 प्रकार आहेत. 3 प्रकार. एक काय पाहिला? नाम वाक्य. बघा, खूप महत्वाचं आहे. आता नाम वाक्य तर तुम्हाला ओळखायला आलं. दुसरं काय आहे? विशेषण वाक्य. विशेषण वाक्य. आता विशेषण वाक्य कसं ओळखायचं? तर इकडे काहीच नाही बघायचं, 6 नंबरचं बघायचं. जो जी जेनी जोडलेलं असतं किंवा तो ती तेनी, ही सगळी वाक्य विशेषण वाक्य असतं. जो जी जे, जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होती. बघा, आता जो जी जेने आपण काय नेम बघितलाय? जो जी जे मध्ये पहिलं वाक्य गौण असतं. म्हणजे जो अभ्यास करतो, या गौण वाक्याचा प्रकार काय आहे? विशेषण वाक्य. त्याचा सुद्धा उपप्रकार पण एवढा खोलात जायची गरज नाही. बस एवढं कळालं तरी सफिशियंट आहे. जो अभ्यास करतो हे काय झालं? गौण वाक्य झालं. कारण आपण इथंच पाहिलंय, गौण पहिल्यांदा नंतर प्रधान. पण गौण मधला कुठला प्रकार झाला? विशेषण वाक्य झाला. येते लक्षात. जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. ह्यातलं गौण वाक्य कोणतं आहे? जो मनुष्य चोरी करतो. कुठलं वाक्य आहे? जो मनुष्य चोरी करतो. आणि म्हणून जो मनुष्य चोरी करतो हे विशेषण वाक्य आहे. येते लक्षात. हे कसं आहे? अजून बघा, एखादं वाक्य असं घेतो, जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते घेतलं. जे शिल्प भंगले आहे, बघा, जे शिल्प भंगले आहे ते फार प्राचीन आहे. जे शिल्प भंगले आहे ते फार प्राचीन आहे. म्हणजे जे शिल्प भंगले आहे ते सुरुवातीला आलंय, मग ते काय झालं? गौण वाक्य. बरोबर आहे. सुरुवातीला आले म्हणजे काय झालं? गौण वाक्य. पण कोणतं गौण वाक्य? विशेषण गौण वाक्य. कोणतं गौण वाक्य? विशेषण गौण वाक्य. परीक्षेला असा प्रश्न आला होता, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, या वाक्यातलं गौण वाक्य कोणतं आहे सांगा? काय पाहिले आपण? फक्त 2 जर सोडली तर सगळी पहिली वाक्य काय ती? गौण आहे ती. फक्त 2, स्वरूप आणि कारण, याचंच पहिले वाक्य प्रधान आहे ते गौण आहे ती. हे 2 जर सोडली तर बाकी सगळ्यांची पहिली वाक्य ही गौण असतात. हे आपण शिकलो ना.
पहिली दोन सोडली, पहिल्या दोनची दुसरी वाक्य गौण असतात, पहिली दोन जर सोडली तर बाकी सगळ्यांची पहिलीच वाक्य गौण असतात. मग आता गौण वाक्य झालं हे तर लक्षात आलं, जो आवडतो सर्वांना गौण वाक्य झालं. पण कोणतं गौण वाक्य झालं? कारण गौण वाक्याचे 3 प्रकार येतं: नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. आता नामवाक्य तर पाहिलं आपण. मग आता हे विशेषण वाक्य काय? जो जी जे तो ती तिने जोडले की पहिलं आलं, जो आवडतो सर्वांना गौण आलं. मग कशाने जोडले? जोने जोडले, जो तो. मग जोने जोडलेलं काय वाक्य झालं? जो आवडतो सर्वांना विशेषण गौण वाक्य. काय झालं? विशेषण गौण वाक्य. अशा पद्धतीने जे खरे असेल ते तू बोल, जे खरे असेल ते तू बोल. म्हणजे जे खरे असेल हे गौण वाक्य कोणतं आहे? विशेषण गौण वाक्य. ओके. आता आपण शेवटचा प्रकार त्याच्या पुढचा पाहणार तो म्हणजे क्रियाविशेषण गौण वाक्य. काय पाहतोय आपण आता? क्रियाविशेषण गौण वाक्य. आता क्रियाविशेषण गौण वाक्य म्हणजे काय? आता राहिलं काय? स्वरूपबोधक गेलं, 3च प्रकार आहेत गौण वाक्याचं. हाही हे गेलं आणि आता हे बी गेलं. हे गेलं, हे गेलं आणि हे गेलं. मग आता राहते काय? फळ्याकडे बघा तुम्ही. क्रियाविशेषण गौण वाक्य काय असणार आहे? कारणबोधक उभे न्यावे, उद्देशबोधक उभे न्यावे, संकेतबोधक उभे न्यावे आणि क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे 1 2 3 4 ह्यांच्यापासून तयार होणारी सगळी राहिलेली वाक्य कशी असतात? क्रियाविशेषण गौण वाक्य. बघा, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे कोणती? जेव्हा तेव्हा, जेथे तेथे, जसे तसे. आता जेव्हा तेव्हाचं जर वाक्य एखादं आलं, आता समजा आपण पाहिले कुठे गेलं वाक्य? जेव्हा मोठी घंटा होते, पहिलं गौण वाक्य. कारण सगळी पहिलीच गौण वाक्य आहे. ही पहिली दोन सोडली तर सगळी पहिली. मग जेव्हा मोठी घंटा होते गौण वाक्य आहे पहिलं. पण कोणत्या प्रकारचं गौण वाक्य आहे? क्रियाविशेषण गौण वाक्य. कोणत्या प्रकारचं गौण वाक्य? क्रियाविशेषण गौण वाक्य. आलं लक्षात? समजा जेव्हा घाम गाळावा तेव्हा खायला भाकरी मिळते. मग जेव्हा घाम गाळावा हे गौण वाक्य हे तर कळालं, पण जेव्हाने सुरू झालं म्हणजे कोणतं गौण वाक्य? क्रियाविशेषण गौण वाक्य. आलं लक्षात? आणि ह्याच्यात जर अजून डीपमध्ये विचारलं की समजा जेव्हा म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारला जातो त्यावेळेस कसा विचारतो आपण? क्रियाविशेषण आठवाभर क्रियाविशेषण टॉपिक पाहिला होता. केव्हाने जर प्रश्न विचारला तर काय निघतं? कालवाचक. क्रियाविशेषण अव्यय ओळखण्याच्या 4च पद्धती आपण पाहिल्या होता. क्रियापदाला प्रश्न काय विचारायचा? केव्हा, कोठे, कसे, किती. हे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते ते क्रियाविशेषण अव्यय असतं, हे आपण पाहिलं होतं. मग केव्हाने प्रश्न विचारला? जेव्हा घाम गाळावा. केव्हा गाळावा? जेव्हा. जेव्हाने उत्तर येतं म्हणजे कालवाचक आलं. मग त्याच्याही पुढे विचारलं, बघा लक्षात ठेवा, हे तर तुमचं आलं क्रियाविशेषण गौण वाक्य, हे ठीक आहे. पण ते क्रियाविशेषण गौण वाक्याचा प्रकार आला तर कुठला असणार आहे? कालदर्शक. आलं लक्षात? किंवा आपण जसं जेव्हा तेव्हा पाहिलं तसं जेथे तेथे सुद्धा पाहिलं. जेथे तेथे, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. जेथे दिव्यत्वाची प्रती तेथे कर माझे जुळती. जेथे दिव्यत्वाची प्रचिती म्हणजे जेथे दिव्यत्वाची प्रचिती हे वाक्य काय? गौण आहे. कुठल्या प्रकारचं आहे? क्रियाविशेषण गौण वाक्य. कुठला आहे? क्रियाविशेषण. त्याच्या पुढे गेलं क्रियाविशेषण गौण वाक्यातला प्रकार कोणता? तर कोठे, जेथे. आणि कोठेने येतं ते स्थळ असतं. मग स्थळवाचक क्रियाविशेषण गौण वाक्य. काय अवघड नाही, पण इतक्या पुढे जायची गरज पडणार नाही तुम्हाला. बस एवढं जरी ओळखलं, नाम वाक्य कोणतं आहे, विशेषण वाक्य कोणतं आहे, क्रियाविशेषण वाक्य कोणतं आहे, खूप झालं. आलं लक्षात? म्हणजे केव्हा आपण काय पाहिलं? येस, जेव्हा तेव्हा, जेथे तेथे अशा पद्धतीचे वाक्य. जसे तसे म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. म्हणजे जसे पेराल तसे उगवेल ह्यातलं गौण वाक्य कोणतं आहे? पहिलं गौण वाक्य असतं. जसे पेराल हे गौण वाक्य आहे. मग हे गौण वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? कोणत्या प्रकारचं गौण वाक्य आहे? क्रियाविशेषण गौण वाक्य. समजा आता कारणबोधक, क्लासला यायला उशीर झाला कारण वाटेत सायकल नादुरुस्त झाली. वाटेत सायकल नादुरुस्त झाली हे वाक्य कुठलं आहे? गौण वाक्य आहे. पण कुठल्या प्रकारचं आहे? कारण आहे नाही तर. मग कुठल्या प्रकारचं कारणचं असतं? क्रियाविशेषण गौण वाक्य. बघा आता उद्देशबोधक, शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो ह्यातलं गौण वाक्य कोणतं आहे? शरीर सदृढ व्हावे ही गौण वाक्य आहे. मग हे शरीर सदृढ व्हावे गौण वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? क्रियाविशेषण गौण वाक्य. त्यानंतर जर अभ्यास केला तर पास होईल, गौण वाक्य पहिलं आहे. जर अभ्यास केला गौण वाक्य झालं. पण कोणत्या प्रकारचं गौण वाक्य? क्रियाविशेषण गौण वाक्य. अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे पहिल्यांदा आधी तुम्ही मिश्र वाक्य ओळखायला शिकला. कुठलंही दिलेलं वाक्य आधी मिश्र वाक्य ओळखा. पहिली स्टेप आपण मिश्र वाक्य शिकलो. मिश्र वाक्य झाल्यानंतर आपण काय शिकलो? दिलेल्या मिश्र वाक्यातलं गौण वाक्य ओळखायला शिकलो. कसं ओळखायचं? तर हा तक्ता आपल्या लक्षात आला. म्हणजे दिलेल्या वाक्यातलं गौण वाक्य ओळखायला शिकलो. दुसरी स्टेप काय पाहिली? दिलेल्या कोणत्याही वाक्यातलं आपण गौण वाक्य ओळखायला शिकलो. बघा आता तिसरी स्टेप काय पाहिली?
दिलेल्या गौण वाक्याचा प्रकार ओळखायला शिकलो. म्हणजे ते नामवाक्य आहे, विशेषण वाक्य आहे का क्रियाविशेषण वाक्य. बस ह्या 3 स्टेपमध्ये कसलाही जरी प्रश्न मिश्र वाक्य आला तरी तुम्ही सहज सोडवू शकाल. म्हणजे वाक्याच्या प्रकारातला आपला आता मिश्र वाक्य हा टॉपिक जवळजवळ संपलेला आहे पूर्ण. आपण पुढच्या लेक्चरला संयुक्त वाक्य हा टॉपिक पाहणार आहे. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.